त्याचं ही इज अ बॉय. पहिलं अक्षर काय हे तुम्हाला काय करायचंय, मोठ्या लिपीत घ्यायचंय. कुठलाही प्रकार असो वाक्याचा, सी हा कॅपिटल, कम इयर. नंतर आहे काय, हे WH, व्हॉट इज युअर नेम. म्हणजे हे W आहे हे तुमचं कॅपिटल मध्ये असायला पाहिजे. बघा, हे तुमचं आज्ञार्थी वाक्य आहे, हे प्रश्नार्थी आहे, आणि हे होकारार्थी म्हणजे पॉझिटिव्ह. यांचं काय, पहिलं अक्षर आद्य अक्षर हे काय कॅपिटल मध्ये लिहायचंय तुम्हाला, बाकी सगळं स्मॉल लिपीत लिहायचंय. हे लक्षात ठेवा. म्हणजे वाक्याचा प्रकार मध्ये कुठलंही पहिलं जे अध्यक्षर असेल त्याचं काय करायचं, तुम्हाला पहिलं अक्षर हे मोठ्या लिपीत लिहायचंय. बघा, त्याच्यानंतरचा नियम आहे काय, विशेष नामाचे अध्यक्षर. त्याच्यानंतर विशेष नाम. विशेष नाम म्हणजे काय, नाऊनचे 5 प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे विशेष नाम, म्हणजे प्रॉपर नाव. म्हणजे जे तुमचं व्यक्तींचं किंवा पर्वतांचं, नद्यांचं, ज्यांचं जे काही नाव दिलेलं आहे प्रॉपर, त्यांचं जे अध्यक्षर आहे ते तुम्हाला काय करायचंय, मोठ्या लिपीत लिहायचंय. जसं की पहा, इंडिया, आय हा तुमचा कॅपिटल असेल कारण की अध्यक्षर आहे. नंतर जपान, गंगा नदीचं नाव आहे. नंतर काय, हिमालया, पहिलं अक्षर म्हणजे अर्ध अक्षर काय असणार आहे तुमचं, कॅपिटल, म्हणजे प्रॉपर नाउन मध्ये. त्याच्यानंतर आहे महिना, वार व सणांच्या नावांचे अध्यक्षर. काय, महिना, वार व सणांच्या नावांचे अध्यक्षर हे काय असणार, कॅपिटल मध्ये असणार. संडे. बघा, लिखाणामध्ये आपण ह्या चुका करतो ना, याच्यामुळे आपले मार्क्स जातात. ठीक आहे, आपले मार्क्स नाही, आपण काही बाकीच्या दुसऱ्या परीक्षा व्यतिरिक्त जर आपण ह्या नियम जर नाही फॉलो केले तर आपलं जे इम्प्रेशन आहे ते समोरच्यावर व्यवस्थित पडणार नाही. ओके, त्यासाठी हे नियम तुम्हाला पाठ